नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं ठाकरे कॉम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे, जर तुमच्याकडे एखादी PDF असेल तर त्याला आपण कशा प्रकारे हायलाइट करू शकतो। त्यासाठी जर तुमच्याकडे विंडोज 10 किंवा विंडोज 11 असेल तर तुम्ही परफेक्ट, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही। सिंपल तुमच्या PDF वरती राईट क्लिक करायचं आहे, तुम्हाला ओपन विथ वरती क्लिक करा आणि मायक्रोसॉफ्ट एज या ऑप्शनवरती क्लिक करा। हा ऑप्शन तुम्हाला नक्की दिसेल विंडोज 10 आणि विंडोज 11 मध्ये। विंडोज 7 मध्ये दिसणार नाही, सो विंडोज 10 विंडोज 11 मध्येच दिसणार। सिंपल याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इकडे क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला हा अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झालेला आहे। आपला मायक्रोसॉफ्ट एजमध्ये आपली PDF जी आहे ते ओपन झालेली आहे। आता सिंपल इथे काही टूल्स दिसतात आपल्याला। महत्त्वाचा टूल्स म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचं बघा इकडे दिसतं आहे हायलाइट। तर हायलाइटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला कलर्स बघायचे, कोणत्या कलरमध्ये तुम्हाला हायलाइट करायचं आहे। आता मी सिंपल आपण येलो कलरमध्येच करतो, येलो कलर मी सिलेक्ट केलेला आहे। त्याच्यानंतर बघा तुम्हाला थिकनेस किती पाहिजे, म्हणजे किती जाड पाहिजे ते तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता। मी हाय करून घेतोय आणि सिंपल इकडे क्लिक करायचं तुम्हाला। आता एक असा बॉक्स आलेला तुम्हाला दिसत असेल, तुमचा जो कर्सर आहे असं बॉक्समध्ये सिलेक्ट झालेला आहे। सिंपल त्याला अशा प्रकारे तुम्हाला जेवढं पाहिजे जिथून पाहिजे तशा प्रकारे तुम्ही फक्त माऊस सरकवायचं आहे तुम्हाला आणि तुम्ही हायलाइट करू शकता। ठीक आहे, तर अशा प्रकारे डबल क्लिक जर केलं मित्रांनो तुम्ही बघा, आता मी फुटर या ऑप्शनवरती डबल क्लिक करतोय तर काय झालं, फक्त फुटर शब्द सिलेक्ट झाला आहे आणि तो हायलाइट झालेला आहे। तर अशा प्रकारे तुम्ही हायलाइट करू शकता। तुम्हाला पाहिजे ते कलर्स इथून निवडू पण शकता। जसं मी आता ग्रीन निवडलं तर आता ग्रीनमध्ये होणार। ठीक आहे, त्याच्यानंतर सपोज आपण रेड निवडलं तर आता ते रेडमध्ये होणार। तर तुम्हाला जे कलर्समध्ये पाहिजे त्या कलर्समध्ये तुम्ही इथून हायलाइट करू शकता। आता हायलाइट तर केलं आपण, समजा काही गलतीनं असं हायलाइट होऊन गेलं आणि मला त्याला रिमूव्ह करायचं आहे तर ते कशा प्रकारे करायचं। सिंपल इकडे दिसतं तुम्हाला इरेजर, इरेजरवरती क्लिक करा। सिंपल एक टच करायचं, फक्त एक क्लिक करायचं तुम्हाला। ऑटोमॅटिकली जे पूर्ण लाईन आहे ती काय होणार, ते म्हणजे जेवढा भाग आपण एकसाथ केलेला आहे तेवढा भाग तो हायलाइट रिमूव्ह होऊन जाणार। तर मित्रांनो, ही छोटीशी ट्रिक होती परंतु खूप उपयोगात आहे। तुम्हाला बऱ्याचशा वेळा काय असते, आपल्याला बँक स्टेटमेंट अपलोड करायची असते कुठे आणि मेन ट्रान्झॅक्शन जे आपल्याला दाखवायचे ते हायलाइट करून पाठवायचे असतात, हायलाइट करून अपलोड करायचे असतात। तर अशा वेळेस मित्रांनो ही छोटीशी ट्रिक का असं नाही परंतु तुम्हाला खूप महत्त्वाची ठरणार आहे। तर व्हिडिओ कसं वाटलं, व्हिडिओला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुमची थोडीशी जरी हेल्प झाली असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून सर्वांची हेल्प होईल। आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कॉम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू मित्रांनो।